थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार। खातेवाटपाची यादी राज्यपालांकडे पोहोचली। उपमुख्यमंत्री अजित पवार थोड्याच वेळात परभणीत दाखल होणार। सूर्यवंशी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। शिवसेना संपवण्यास आदित्य ठाकरे कारणीभूत, त्यांना काँग्रेससोबत जायचं होतं, दीपक केसरकर यांचा गंभीर आरोप। राज्यातल्या पीक विमा घोटाळ्याची चौकशी होणार। सुरेश धस यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा। राज्यात पीक विमा योजनेत घोटाळ्याचा आरोप। परळी पॅटर्न म्हणत नाव न घेता सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा। शरद पवार यांनी मस्साजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबियांची भेट। आम्हाला न्याय हवा, आरोपीला शिक्षा झाली पाहिजे, धनंजय देशमुख यांची शरद पवार यांच्यासमोर मागणी। संतोष देशमुख हत्येप्रकरणी सूत्रधाराला योग्य प्रकारचा धडा शिकवा। सरकारनं या प्रकरणाच्या खोलात जावं, आम्ही स्वस्थ बसणार नाही, शरद पवार आक्रमक। वाल्मिक कराड हाच सरपंच हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड। खंडणी प्रकरणात अटक झालीच नाही, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा मोठा आरोप। सरपंच देशमुख हत्या प्रकरण लोकसभेतही पोहोचलं। आरोपीच्या पाठीशी कोण हे जनतेला कळलं पाहिजे। देशमुख कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर खासदार निलेश लंके यांची मागणी। मस्साजोगनंतर शरद पवार परभणीत। सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची घेतली भेट। दोषींवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन। भरधाव ट्रक कारवर उलटला। भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू। सांगलीच्या महामार्गावरची दुर्घटना। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे ती महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची, ती म्हणजे थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर होणार आहे। सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की खातेवाटपाची यादी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर करून राज्यपालांच्याकडे पाठवली आहे। राज्यपालांच्या अंतिम मंजुरीनंतर कोणत्याही क्षणी आता राज्य मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाची यादी जाहीर होऊ शकते। भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार, कोणाला कोणकोणतं खातं मिळणार हे थोड्याच वेळात कळेल। उदय जाधव आपले प्रतिनिधी नागपुरातून आपल्यासोबत जोडले गेलेत। उदय, ही यादी राज्यपालांच्याकडे गेल्याचं कळतंय, खातेवाटपाची काय सविस्तर माहिती आहे? मिलिंदजी, जी वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे। मात्र या मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जे आहे ते काही झालं नव्हतं। ते खातेवाटप आज जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे। पुढच्या काही वेळातच ही खातेवाटपाची यादी जी आहे ती जाहीर होणार असल्याची माहिती मिळते। यादी जी आहे ती राज्यपालांकडे गेलेली आहे, मात्र ती जाहीर होण्याची वेळ जी आहे ती महायुती सरकार ठरवणार आहे। थोड्याच वेळात महायुतीची पत्रकार परिषद आहे या विधानभवनामध्ये आणि त्यानंतर ही यादी कदाचित जाहीर होऊ शकते। कदाचित ही थोडी उशिरा देखील जाहीर होऊ शकते, जेणेकरून सर्व आमदार जे कॅबिनेट मंत्री झालेले ते इथून नागपूरमधून निघतील आणि जे महत्त्वाचे उपमुख्यमंत्री आहेत दोन्ही ते एकत्र टेक ऑफ करतील। त्यानंतर ही यादी जी आहे ती जाहीर होण्याची शक्यता सांगितली जात आहे। कारण आपण पाहिलेलं आहे की राज्यमंत्री विस्तारामध्ये अनेक नाराजीचा सूर जो आहे तो उमटलेला होता। तसा नाराजीचा सूर जो आहे तो मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये देखील उमटू शकतो आणि तीच शक्यता टाळण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी रणनीती आखलेली आहे की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर खातेवाटप जाहीर करायचं आणि त्यानुसार आता हिवाळी अधिवेशनाची सांगता होत आहे। महाविकास आघाडीची आणि त्यापाठोपाठ महायुतीची देखील पत्रकार परिषद होत आहे। पत्रकार परिषद संपल्यानंतर हे अधिवेशन जवळपास संपल्यात जमा असतं आणि त्यानंतर हे खातेवाटपाची यादी जी आहे ती अधिकृतपणे राज्यपालांकडून जाहीर केली जाईल अशी माहिती मिळते। ठीक आहे उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। आणखीन एक मोठी बातमी,
राज्यात पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे. या घोटाळ्याची चौकशी करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज भाजपचे आमदार सुरेश धस यांनी या घोटाळ्याचे आरोप थेट सभागृहात केले. एवढंच नाही तर त्यांनी अनेक पुरावे सुद्धा सादर केले. 13,190 हेक्टर जागेचा बोगस विमा भरण्यात आला अशी माहिती धस यांनी दिली. दरम्यान पीक विमा योजनेचा राज्यातला हा परळी पॅटर्न आहे असं म्हणत त्यांनी माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय. त्यांच्या या आरोपांनंतर हे प्रकरण गांभीर्यानं घेत याची सविस्तर चौकशी करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. दरम्यान भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काय आरोप केलेत आपण पाहूया. शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली 1 रुपयात पीक विमा. ढोल बजाओ ढोल, डोली मारो बजाओ ढोल. 1 रुपयात विमा घ्या ढोल. 1 रुपयात विमा. परळी पॅटर्न. आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण, मला त्यांचं नाव माहित नाही अध्यक्ष. परळीचा नवीन पॅटर्न आहे अध्यक्ष महोदय. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा परळी पैटर्न. ये पैटर्न सब तरफ लागू करो ऐसी विनती मैं देश के प्रधानमंत्री जी से जाके करने वाला हूं. लवकरात लवकर वेळ घेतो मी अमित भाई शहांची आणि माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची. ये जो परळी का पैटर्न है, पहले सबसे पहले गुजरात को लगाओ. जिल्हा स्तरीय समिती अध्यक्ष महोदय, कलेक्टर त्याचे अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचा कृषी अधिकारी त्याचा सचिव आहे. ज्या ज्या जिल्हास्तरीय समित्यांनी याच्यामध्ये दिरंगाई दाखवली असेल, अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो, माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बरं का. एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले आहेत. त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय, याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे. आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू. म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण, पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी. कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं. त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे. म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8-8 हजार कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी. तिकडे शिंदे सरकारच्या काळात एक राज्य एक गणवेश हा कार्यक्रम राबवण्यात येत होता. तो आता बंद करण्यात आला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावर निशाणा साधला. सरकारनं हा निर्णय का मागे घेतला, आता त्या मंत्र्यांची चौकशी होणार का, असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी केला. दीपक केसरकर यांनी शालेय विद्यार्थ्यांचा गणवेश देखील सोडला नाही, त्यात देखील मलई खाण्याचा प्रयत्न केला असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय. याबद्दल विचारलं असता माजी मंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार उत्तर दिलंय. गणवेशाचं कंत्राट 138 कोटी रुपयांचं होतं, ते 11 कोटींनी कमी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आदित्य ठाकरे यांच्यावर माझे खूप उपकार असून निदान माझ्यावर तरी त्यांनी आरोप करायला नको होते असं केसरकर यांनी म्हटलंय. हा निर्णय घेतला ते स्क्रॅप करण्याचा. जरी चांगला निर्णय असेल तरी ज्या व्यक्तीला मंत्रिमंडळात घेतलं नाहीये, जे आधी शालेय शिक्षण मंत्री होते, त्यांच्यावर चौकशी होणार आहे का? की जे शालेय शिक्षण मंत्री होते तत्कालीन केसरकर साहेब, त्यांनी शाळेतल्या मुलांचा गणवेश देखील सोडला नाही, त्याच्यातली देखील मलाई करण्याचा प्रयत्न केला. आणि हे अतिशय लाज वाटण्याची गोष्ट आहे.
शरमनाक गोष्ट आहे आणि ह्याच्यावर मला वाटतं कारवाई होणं गरजेची आहे. हिंदीमध्ये अशी म्हण आहे की गिधड़ की मौत आती है तो शहर के तरफ भागता है. माझ्यावर बोलण्याची हिंमत खरी तर आदित्य ठाकरेंनी करायला नको होती, कारण माझे जेवढे उपकार त्यांच्यावर आहेत दुसऱ्या कोणावरही नाही आहेत. एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की जर ते बोलत असतील आणि ते विशेषतः युनिफॉर्मबद्दल बोलत असतील तर युनिफॉर्मचं जे टेंडर आहे हे 138 कोटीचं होतं आणि ते 11 कोटी रुपये कमीची त्याला ऑफर आलेली आहे. कोणाला जर कुठे पैसे कमवायचे असतील तर त्यांनी ते एस्टिमेट रेटला दिलं असतं. मी महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करतो. आदित्य ठाकरे यांच्या थेट आरोपांनंतर संतापलेल्या दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला. आज शिवसेना तळागाळाला जाते त्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत. आदित्य ठाकरे यांनी वडिलांवर दबाव आणला आणि काँग्रेससोबत जायला भाग पाडलं असा घणाघात दीपक केसरकर यांनी केला. राणे यांनी कोकणात शिवसेना संपवली होती, लोक त्यांना हॉटेल देत नव्हते तेव्हा मी त्यांच्यासोबत होतो. आदित्य ठाकरे यांनी उपकार विसरू नयेत अशी आठवण केसरकर यांनी करून दिली. जी शिवसेना तळागाळाला जाते ह्याला एकमेव कारण आदित्य ठाकरे आहेत. कारण मी स्वतः हे बोललो नसतो कधी, परंतु मी ज्या वेळेला प्रधानमंत्र्यांची आणि प्रधानमंत्री महोदयांची आणि उद्धव साहेबांची गाठ घालून दिली, सातत्याने आम्ही फोनवर बोलायचो, त्याला उद्धव साहेब मला सांगायचे की जरा वेळ थांबा, आदित्य समोर आहे, आपण नंतर बोलूया. म्हणजे त्यांना मनापासून वाटत होतं की आपण हिंदुत्व बरोबर राहावं. त्यांची मनापासूनची इच्छा होती. आणि आदित्यची इच्छा काय होती? काँग्रेसबरोबर जाण्याची. आपल्या आजोबांनी काँग्रेसला त्यांची जागा दाखवली, त्यांचं तुम्ही एवढा कमीपणा केला. तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोण पेट्रोल देत नव्हतं, राहायला जागा देत नव्हती, हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये मी तो लढा दिला होता. सगळे उपकार विसरला. मला मंत्री करून तुम्ही माझ्यावर उपकार नाही केले. मी कधी मंत्रिपदाच्या मागे धावत नसतो. आता सुद्धा मी मंत्री झालो नाही. मी सांगितलं की देव चांगल्यासाठी करत असतो. कोणाबद्दल बोलताय? ज्या लोकांनी तुमच्यावर उपकार केले, ज्याला हे घडलं महाराष्ट्रामध्ये, तुम्ही काँग्रेसबरोबर गेला, त्याला पंतप्रधान महोदयांची भेट मी तुमची घडवून आणलेली आहे. तुम्हाला भेटायला स्वतः तयार नव्हते. सगळे उपकार विसरला. आता या